त्यावेळेचा रियांचा जो बर्थडे झाला त्याचा सगळा खर्च मी उचललेला, ते पण इन्स्टाच्या इन्कममधनं. आणि युट्यूब इन्कमचं काय करतोय ते नंतर कधीतरी सांगेन. खरं आहोनी आमच्या काय रियांसाठी गिफ्ट दिलेलं नव्हतं, म्हणून त्यांनी आज हे सरप्राईज गिफ्ट आणलं. 1 वर्षाच्या पोरासनी जेव्हा दात येत असतात तेव्हा त्यासनी असं काहीतरी चावावं असं वाटते, तसं 3 ते 4 वर्षाच्या पोरासनी असं कुणाला तरी मारावं असं वाटत असते. आणि त्याच गोष्टीचा विचार करून आहोनी हे त्याच्यासाठी आणलेलं. हे आमचं नशीब आहे की आम्ही कुठलीही गोष्ट त्याला दिली तर त्याच्यासाठी तो थँकफुल असतो. डॅडूंचा आभार प्रदर्शन चाललंय. रोज रियांचा टिफिन परत यालता, म्हणून त्याच्यासाठी आज मिक्स पिठामध्ये मेथी घालून पुऱ्या बनवल्या आणि त्याला एवढ्या आवडलं की आजचा टिफिन संपलेलाच होता. बाहेर कुठेही गेलो, कितीही फिरलं, काही केलं तरी घरातली ही कामं काही कुणाला सुटत नाहीत आणि स्पेशली महिलांना तर अजिबातच नाही. प्रत्येकाच्याच घरात असते, म्हणून मी ह्या गोष्टी जास्त कधी दाखवत नाही. तर काही जणांना असं वाटते की आमची लाईफ किती परफेक्ट आहे, आम्ही नुसतं फिरतच असते, पण असं नसते. आमच्या पाठीमागे किती जबाबदारी आहेत, किती कामं आहेत ह्याचा मी कधी उल्लेख पण करत नाही. इयत्ता 7वीत असताना वडील वारल्याच्या दुःखातनं बाहेर पडून या सगळ्या गोष्टी निर्माण करणे ही काही सोपी गोष्ट नाही आहे. म्हणूनच नेहमी मी माझ्या नवऱ्याला, माझ्या सासूबाईंना आणि माझ्या फॅमिलीला ग्रेट मानते.